मंडळी, एका पाळणा घराला लागली आहे नवीन वर्षाची चाहूल. बघूया तिथे काय धमाल घडते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या धमाल विनोदवीरांना. थांब जरा, होल्ड कर. अरे थांबा ना, हळू बोला ना. हळू बोला मुलांनो. अरे मुलांनो, हळू बोला. ए मुलांनो, तिकडे तिकडे जा. हळू बोला जरा मुलांनो. हॅलो, हा बोल बोल. हा बोल बोल. एक तर स्वतः जाऊन बसलीस, अख्खं पाळणाघर माझ्या डोक्यावर सोडलंयस आणि स्वतः जाऊन बसलीस माहेरी. अहो, आमच्या मनीला 5 पिल्लं झाली की नाही म्हणून आले ना मी इथे. तिथे घरातला बोका उपाशी येते बघ ना. आणि एवढं जायची काय गरज होती त्या मनीला? काय डुकराची पिल्लं झाली आहे? अरे बापरे, काय झालं म्हणून बघायला. मांजरीचीच पिल्लं होणार ना तिला. अहो, तुमच्या इयरली लिव्ह संपवायच्या म्हणून तुम्ही सध्या घरीच आहात ना, म्हणून आले की नाही 2 दिवस आईकडे. अगं पण रसिका, या माझी इयरली लिव्ह मला संपवू दे ना. ह्या मुलांबरोबर कशाला मला वेस घालायला लावतेस? हे मला आवडलेलं नाही बिलकुल. ऐका आता, उगाच कटकट करू नका. हे यार, हे मनीची पिल्लं झोपलेत, उठतील ती. हे बघा, एक उठलंच. म्याव 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 म्याव. लिंबोणीच्या झाडामागे म्याव म्याव म्याव. मी परवा येतेय, तोपर्यंत पाळणाघरातल्या मुलांना नीट सांभाळा आणि त्यांचं छान नाटक बसवून घ्या. नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी ते पालकांसमोर सादर करायचं. माहितीये ना तुम्हाला? माहितीये का? नाटक छान व्हायला हवं. माझ्या पद्धतीने मी बसवलंय नाटक. तू लवकरात लवकर हे पुढचं सगळं सांभाळ. रजा यार माझी. हे बघ, फोन दे मला. फोन दे, सांगितलं तुला. मारू, फोन दे. अरे वेडी आहेस का तू? फोन कसा सापडला? जाईल ना तो. अरे अगं, वाजत नाहीये, असा वाजतोय. काय केलंस तू? हे काय केलंस तू? ही तुझी अक्कल? एक मिनिट सांगून ठेवतोय. मला शिस्त पाहिजे इकडे. शिस्त पाहिजे. असं नका रे करू बाळांनो. या इकडे या. या माझ्या जवळ या बघ. नका रे, एवढ्या जवळ नाही. एवढ्या जवळ नाही यायचं. आपल्याला नाटक करायचं की नाही मला सांगा. मला सांगा, 1 जानेवारीला आपापल्या आई वडिलांसमोर नाटक कोण कोण करणार आहे? ओके 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 ओके. सांग रे बाळा आई बाबांना हे सगळं काढायला. या वयात जर एवढं असेल तर 10-15 वर्षांनी याच पांघरून घेऊन झोपशील बाळा तू. नाही सांगितलं ना. आता मला सांगा, कोण कोण काय काय करणार आहे? काका काका, हा, हे सगळे ना मला आजोबा आजोबा म्हणून चिडवतात. थांबा. अरे बापरे, हा एक वडील दिसणारा मुलगा जॉईन झालाय. अरे मोठ्या माणसांसारखं दिसणारं लहान बाळ. ऍक्टिंग तरी लहान मुलांची कर. बस इतकंच? पोट बाहेर काढले, झाली ऍक्टिंग? हा लहान मुलगा आहे तुझा? काय आज बघावं लागणार आहे कुणास ठाऊक. हे बघा, एक काम करा. सगळ्यांना मी सांगितलेलं आहे कोण कोण काय काय रोल करणार आहेत. त्याच्या पाट्या बनवलेल्या आहेत आपण, बरोबर? त्या पाट्या गळ्यात घाला प्रत्येकाने. पटापटा गळ्यात घाला. या सगळ्यांनी या. हा, लाईनीत उभे राहा. या. आता जे गळ्यात तुमच्या घातलेलं आहे ते आहे साल. ते तुमचं कॅरेक्टर आहे. लक्षात आलं? तू आहे 2022 वर्ष, तू आहे 2020, तू आहे 1947, तू आहे 2023 आणि तू आहे माणूस. हे वर्ष नाही, तू नॉर्मल माणूस आहेस. हा, लक्षात आलं? आता हे आपलं नाटक आहे आणि आत्तापासून एक नियम, प्रत्येकाने एकमेकांना नावाने हाक नाही मारायची. 2023ला 2023 म्हणायचं, 2022ला 2022 म्हणायचं. म्हणजे तुम्हाला सवय होईल. लक्षात आलं? रेडी आहात? आता जोरदार सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. येस. तर येस. तर आता हो.
तर आता नका चिडायला लावू. एवढ्या टाळ्या वाजवायच्या का? एवढ्या टाळ्या वाजवायच्या? आपल्यासाठी एवढ्या टाळ्या नाही वाजवायच्या. लक्षात आलं? हात दुखायला लागले ना, बोंबायला लागले. असंच असतं ते. सगळे तयार आहेत? चला विंगे तुम्ही सगळ्यांनी तिकडे. काका 2023 आहे ना, तो मला सारखं चिडवतो. आली का तुझी सववाली मुलगी? किती गोड, किती वेगवेगळं ठरवून तेच करतेस. हा? मी बघतो, तू नको टेन्शन घेऊ, मी बघतो सगळ्यांकडे. लक्षात आलं? चला सगळे तयार आहेत आता? सगळ्यांना सगळ्यांच्या एंट्री माहिती आहेत? सगळ्यात पहिली एंट्री कोणा? हे कशाला पाहिजे? ते कशाला पाहिजे? ते नको आहे, ते खाली ठेव. जस्ट फॉर यू वगैरे काही नको आहे. ते नको आहे सांगितलं ना. हा नाटकात तो आहे का? हा रेडी आहात तुम्ही सगळे? हो. सगळे आपण गाणी बिणी बसवलेली आहे, डान्स बसवलेला आहे. रेडी? माझी एंट्री आहे. हो तुझी एंट्री आहे. तू लांबो. हा रेडी आहे? चला रेडी 1 2 3. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, शाबास. आणि मैत्रिणींनो. शाबास शिवाली, शाबास. मला माझ्या देशाचा खूप खूप अभिमान आहे आणि आपल्या देशाला स्वतंत्र होऊन हा. 75 वर्ष झालेली आहे आणि चलत्या वर्षांचं आपण करूया स्वागत आणि बोलूया 1947 वर्षाला. हो 1947 एंट्री. हा परत का गेलीस इकडे? परत कशाला गेलीस इकडे? परत कशी गेलीस? 1947 तर डॉलॉगच पाठ नाही. इकडे मला सगळं नको पाठ चिडू. होते. पाठ हे सगळं तुझं आपण तालीम केली आहे बाळा. आज सकाळी केली की नाही मला सांग तालीम. मग कशाला घाबरतेस? होणार सगळं. 1947 होणार सगळं. पाठ आहे तुझं. घाबरायचं नाही. 1947 वर्ष आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षी, हो की नाही? घाबरायचं नाही कोणाला. छान करायचं. ओके रेडी 1 2 3. नमस्कार. शाबास. मी आहे 1947 वर्ष. माझ्यासाठी केलाय सगळ्यांनी संघर्ष. आता मला स्वातंत्र्य होऊन झाले आहेत. आता आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन झाले आहेत 75 वर्ष. तर मला झालं आहे खूप खूप हर्ष. सगळ्यांचे स्वागत करते सहर्ष. वा 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 वा. फक्त बाळा मी शिकवलं होतं त्याला चाल लावलेली होती याला. मी आहे 1900 अशी चाल लावली होती की नाही? ती चाल कुठे गेली आहे की नाही? तर चाल लावायची त्याला. लक्षात आलं? आता मी लावतोय. आता नको. नाटक सुरू आहे का? घरी पण अशीच जाणारच का? आहे की नाही? हा चला हे झालं. आता 1947 एंट्री झाली. यापुढे कोण आहे? काका माझी. हा तुझी एंट्री आहे. ये. नमस्कार. तुझी ही स्टेप बसवलेली होती ना, ती कोण करणार? ती आई पोळ्या लाटताना करणार तुझी. आज जाण ते स्टेप वर ये. रेडी आहेस? हा शाबास. नमस्कार. माझं नाव आहे 2020. मला विसरू नका, कारण मी तुम्हाला शिकवली आहे माणुसकी. वा. लहान मुलांचं बेरिंग कुठे गेले? हे जे बेरिंग होऊन आला होता ते कुठे गेलं? समोर. हा रेडी. हा माझं नाव. नमस्कार. माझं नाव आहे 2020. तुम्ही मला विसरू नका, कारण मी तुम्हाला शिकवली आहे माणुसकी. कारण माझ्यावर आले होते एक फार मोठे संकट.
अरे लहान बाळ आहे ते, हाडं मोडली त्याची. अरे पण मी तर कोदो नाही ना. अगं 2020 साली करोनाचं संकट आलं होतं, ढगपुटी झाली नव्हती. उठ 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 बाळा, हे अजिबात करायचं ना. लांबो लांबो, झालंय तुझं आता करून. बाळा मिटली मिटली का बाळा? जा जा आज जा 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 जा. हे झालेलं आहे. ह्याच्या पुढे कोण आहे? मी 2022. 2022. हा मी येतो. रेडी 1 2 3. मी आहे 2022. तुला चाल दिलेली नाहीये. प्रत्येक जण येऊन चालीत नाही बोलायचं, तुला चालच दिलेली नाहीये. तू संवाद साधतोस प्रेक्षकांशी, असं आहे. दुसऱ्यांची कॉपी करायचं नाही, स्वतःच करायचं. कळलं? हा नॉर्मल बोल. हा मी आहे मला ना, मला वाटत तिकडे बोल. मी आहे साल 2022. हा तुम्ही माझ्यावर खूप खूप प्रेम केलं आहे हा. आणि सरत्या वर्षाच्या आठवणी देऊन आम्ही चाललो आमच्या गोवा. गोवा नाही रे, गावा आहे ते. आम्ही चाललो आमच्या गावा. काका माझं गाव गोवा आहे म्हणून मी चेंज नको शहाणपणा करू. मी काय लिहिलंय? गावा म्हटलं की गावा म्हणायचं. लक्षात आलं तुझ्या? हा ये इकडे. हा तुझं झालं. जोगिंदर कुणाची एंट्री आहे? नॉर्मल एंट्री आहे तुझी. चालत नॉर्मल एंट्री आहे. लक्षात ठेवा, यांनी केलं म्हणून मी पण असं नाही करायचं. हा, या 1 2 3. हे 2022 आम्ही तुझ्या बरोबर खूप खूप मजा केली. शाबास. आणि तुझ्या सोबतचे सगळे आठवणी आहे ना, आम्ही कायम आमच्या सोबत ठेवून आले. त्यांना सांग. तर मंडळी चला तर बाय बाय करूया 2022 ला आणि 2023 ला करूया हाय हाय. मी आहे 2022. एक मिनिट. 2022 झाल्यानंतर पुन्हा 2022 कसं येईल रे? काका 2023 ची एंट्री आहे ना. 2023 आलाच नाही म्हणून मी परत आलो. अरे पण असं कसं होईल? एक वर्ष 2022 दोनदा आलं, असं नाही होत. हे इकडे काय झालं तुला? काय झालं? 2022 ने मला धक्का दिला. अरे सरत्या वर्षाने येणाऱ्या वर्षाला धक्का देऊन पाडायचं असतं का असं? हा उठ उठ इकडे उठ. ए माणूस इकडे कोपऱ्यात ये. आज जा सगळे, आज जा. हात धर. मला नाही धरायचं त्याचा हात. 2023 चा हात धर. तुझी एंट्री आहे. मला नाही धरायचं त्याचा हात. मला नाही आवडत 2023. अगं असं नाही आवडत. एक नंबरचा लुच्चा आहे तो. त्याला माझ्या अंगावर साय उडवतो. मला सारखं मारतो. होला ग, तू बघितलं ना? मला 2022 आवडतो. तो मला चॉकलेट पण देतो रोज. तुला पण आवडतो ना? पण मला हा 2023 आहे ना बिलकुल नाही आवडत. मग कारण माझी फ्रेंड पिंकी आहे ना, तिचा दबा खातो हा. आणि हा माझे केस पण ओढतो. ए शाने, तू पण माझी दाढी ओढतेस. तू पहिला माझे केस ओढतोस तू ना? माझी दाढी आधी ओढतेस. आपल्या नाटकामध्ये ना 2023 यायलाच नको. 2022च पाहिजे. असं नसतं रे. वर्षांकडे चॉईस नसतो रे. संपलं की जावं लागते त्यांना. बस झालं. मारेन का? बस झालं. काय झालं आता तुला? मला नाही व्हायचं 2023. मला 2075 व्हायचंय. मी एकदम स्ट्रॉंग होणार आणि मग यांना माझी पॉवर दाखवतो मी बरोबर. ये इकडे ये. तुला काय व्हायचंय बाळा? 2075. अरे गालाला च्यवनप्राश असा चोपडल्याने काही होत नाही आयुष्यात बाळा. कळलं का? एक चतकोर पोळी आणि जाम खाल्लं की पोट भरतं तुझं. तुला 2075 व्हायचंय? आपलं काय आहे ते बघावं आणि बोलावं बाळा. हा कळलं? जा आता गपचूप जा आणि उभे राहा. आता माझा टाळका सटकलेला आहे. जा तिकडे. हात धर माणूस. हात पकडतो. हात असा हात आहे. हा हात आहे. पकड हात नीट पकड. हा एंट्री घ्यायची आता. हा तर नमस्कार मंडळी. शाबास. मी आहे 2023. हा सुरेशचा किरण आणि आशाची स्वप्न घेऊन. कोण सुरेश रे? तुझा बाप सुरेश? सुरेशचा किरण नाहीये, सूर्याचा किरण असं आहे ते. सूर्याचा किरण आणि आशेची स्वप्न घेऊन नवीन वर्ष आलेलं आहे असं वाक्य आहे. लक्षात आलं? हा चल आता घे. सूर्याची किरणे आणि आशेचे स्वप्न घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. तर माझं स्वागत करा. सगळ्यांनी म्हणा 2023 आय लव्ह यू.
2023 आय लव्ह यू. म्हणावं लागेल, नाटकात तसं आहे. आय लव्ह यू म्हणावं लागेल. 43, 20 आणि 22 इथे लक्ष द्यायचं. हात धरा, आय लव्ह यू म्हणा. स्वागत करा नवीन वर्षाचं. अरे नवीन वर्षाचं स्वागत. अरे 2023चं स्वागत करा. 1947 माणूस 2022 2020 स्वागत करा सांगितलं ना. अरे आम्ही नाही त्याला I love you बोललो नाही. मला तर नाही स्वागत अरे हे कोणतं दशक आहे? सगळी वर्ष एकमेकांशी भांडतायत. अरे बाजू रे बाबा, हे संपवलं. अरे बाबा, हे. क्या बात. हे पिटुकलं नाटुकलं फार भन्नाट होतं. वा वा. बघा यावर हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा, छान, मजा आली, खूप मजा आली. समय जितकं उत्तम तू कुठलंही प्रहसन लिहितोस तितकंच घाणेरडं हे नाटक लिहिलं होतंस. म्हणजे काय त्याची कॉन्सेप्ट होती आणि काय त्याची कॅरेक्टर्स होती. वा वा. पण रंजक कॅरेक्टर्स होती आणि फारच रंजक परफॉर्मन्स होता. मजा आली, खूप मजा आली. बढिया. सई, तुझी बायको जे गाणं गाऊन झोपत होती मांजरीच्या पिल्लाला, ते अशक्य होतं. विराज, व्हेरी गुड अटेम्प्ट. सादरीकरण छान होतं, कॉन्सेप्ट वेगळी होती आणि 2023ला थोडं प्रेमाने वागवलं असतं तर मला बरं वाटलं असतं. पण आय होप नवीन वर्षाला तुम्ही प्रेमाने वागवाल, सो दॅट नवीन वर्ष तुम्हाला प्रेमाने वागवाल. येस, मजा आली. आपण सगळेच डेफिनेटली